हे काही आभाळात निवडून नाही ना आले. बरोबर. त्यावेळेस आम्हीच यांचं काम केलं ना आणि आम्हीच निवडून दिले ना यांना. पण ज्यावेळेस आमची वेळ येते त्यावेळेस आमच्या सोबत राहत नाही. तर समोरची व्यक्ती त्यांना अशी म्हणली की तुम्ही काय मला फुकट मतदान नाही केलं, मी तुम्हाला 5-5 हजार मताला दिलेले. आता इलेक्शन आलं की मी हाव करतो, मी मंदिर बांधून देतो. एक जण म्हणला मी मंदिर बांधून देतो, एक जण साड्या वाटायला लागलाय, साड्यांमध्ये काही अशा गोष्टी द्यायला लागलाय की धरा बाबा भाऊबीज भेट. मग एवढे वर्ष कुठे भाऊबीज भेट? जसं कोरोना संपला, इलेक्शन लांब नेऊ गेलं, पुढे गेलं, तर यांची कामं बंद झाली परत. ज्या वातावरणात आता मी आहे त्या वातावरणात असं वाटतं मी निवडून आलेलो आहे की बाबा तू 3 तारखेनंतर कसा घराच्या बाहेर फिरतोय, तुला उचलतोच आम्ही घरातनं, तुला मारतोच आम्ही. का त्यांच्या पायाखाली वाळू सरकले फक्त कोणामुळे? सनी शावळेमुळे. एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मनातलं जनात या विशेष कार्यक्रमामध्ये. मंडळी, निवडणुकीचे आता प्रचाराचे काही मोजके दिवस उरलेले आहेत. प्रत्येक त्या ठिकाणी उमेदवार आता मतदारांच्या गर्दीमध्ये जाताना दिसतोय. प्रत्येक उमेदवाराचा कुठे ना कुठे ठाव आहे की माझ्या जे मनामध्ये आहे ते जनतेपर्यंत, ते मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे. असाच त्या ठिकाणी आपण गप्पा मारण्यासाठी आज आपण निवडणुकीच्या रंगणामध्ये, या मैदानामध्ये जे उतरलेले आहेत, ज्यांचं विशेष ओळख म्हणजे या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीमध्ये माझ्या मते कदाचित सगळ्यात कमी वयाचे उमेदवार म्हणून जे निवडणूक लढवत आहेत, अवघ्या 27व्या वर्षाचा उमेदवार आहे आपल्यासोबत. आज जे प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवत आहेत, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट, घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. आणि आज आपल्यासोबत आहेत आदरणीय सनी शेवाळे. सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वागत करतो सनी दादा मनातल्या जनात कार्यक्रमामध्ये. सर, कमी वयाचा उमेदवार, एवढ्या कमी वयामध्ये संधी मिळाली, कसं शक्य? कारण इथे राजकारणामध्ये प्रत्येकाला इच्छा होती, मोठे मोठे नेते आहेत, तरी एवढ्या कमी वयामध्ये एका पक्षाकडून आपण उमेदवारी घेऊन ही निवडणूक लढताय, कसा प्रवास आहे नेमका? सर, मी 2013-14ला अण्णासाहेब मगर कॉलेजला होतो हडपसरच्या. तर बाबा तिथून माझा असं म्हणता येईल की राजकीय प्रवास सुरू झाला. हा, कॉलेजमध्ये असताना अण्णासाहेब मगर आपल्या महादेवनगरचं. बरोबर. तर तिथं 2014 साली मी एक राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेची शाखा तिथं मी उभी केली. तिथं मी ते शाखा अध्यक्ष होतो. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस, मी पहिल्यापासून कट्टर राष्ट्रवादीचे अजितदादा पवार. त्याच्यानंतर 2000 ती जी सुरुवात केली 2014 पासून, ती हळूहळू कर 2018ला मी पुणे शहराचा उपाध्यक्ष झालो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा. बर. 2018 साली. 18 साल ते 2020-22 पर्यंत मी उपाध्यक्षच होतो पुणे शहराचा युवकचा. त्यानंतर मी 2023ला पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष झालो. बर. म्हणजे तेव्हापासून माझी जी सुरुवात आहे ती आतापर्यंत इथे येऊन पोहोचलेली आहे. राहिला विषय, तुम्ही म्हटले आता की बाबा एवढ्या कमी वयात तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली. आता सर, माझ्या वार्डात इतके मातब्बर नेते की म्हणजे पैशाने असू, सगळ्यांनी असू, हे सगळे निवडून आलेले, किंवा कुणाचा भाऊ निवडून आलाय, कोण स्वतः 10-15 वर्ष निवडून आलेला व्यक्ती आहे, किंवा कुणाची आई सदस्य होती, कुणाचे वडील सदस्य होते, हे सगळे असे उमेदवार आहे. माझं वय अवघड 27 आहे थोडस. हा, त्याच्यात सांगण्याचा, तुमच्या घरात कोणी राजकारण? नाही, कोणी नाही आतापर्यंत. माझे वडील 2007ला एक्सपायर झालेले. बर. माझे वडील होते महानगरपालिकेत कामाला. माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर त्या जागी माझी आई तिथे कामाला लागली 2008 साली. 2007ला 2 डिसेंबरला माझे वडील एक्सपायर झाले. 2008ला माझी आई कामाला लागली. तर तसा जो आमचा प्रवास सुरू झालाय की बाबा तो इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आमच्या आईने, महत्वाचं म्हणजे आमच्या चुलता हा आमचा खूप मोठा आधार आहे. बर. म्हणजे मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो की मी आज जो इथे तुमच्या पुढे, हा फक्त माझ्या चुलत्यामुळे. बर. हे मी आज म्हणजे ठामपणे सांगू शकतो की बाबा माझ्या चुलत्यामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, बसलेलो आहे. इतकी संकट आली पण माझ्या चुलत्याने कधीच आमच्या दुजाभाव केला नाही की बाबा ही माझ्या भावाची मुलं आहे, असं आहे तसं आहे, काहीच नाही, कधीच नाही. आम्हाला दोघा भावांना त्यांच्या मुलाप्रमाणेच आम्हाला लहानाचं मोठं केलं, सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर मला थोडीशी समाजकारणाची आवड लागली. समाजकारणाची आवड लागली, त्यांचा थोडासा पहिला विरोध होता की बाबा आपण काय राजकारणी माणसं नाही, किंवा आपल्या घरात कोण राजकारणी नाही, कशाला तू हे काय करतो असं. तर बाबा मी ते टाळायचं त्यांचं. पण मी असंच बाबा अजितदादाचा प्रचार, अजितदादा म्हणजे पहिल्यापासून दादाची ती आवड, दादाचे फॅन आहे आम्ही, कट्टर फॅन दादाचे. आणि जसे मध्ये आपले जसे आपले 2 गट झाले, पक्षाचं थोडंसं विभाजन झालं, तर त्यावेळेस फर्स्ट प्रायोरिटी आमच्या गावातनं 2-3 व्यक्ती की आम्ही पहिल्या टप्प्यात जसं तेच घडलं तसं पहिलं आम्ही अजितदादा केलं. म्हणजे त्यांना पहिला पाठिंबा दिला का तर आम्ही दादाचे भक्त आहे.
म्हणजे आम्हाला दुसरं दादांशिवाय कोणच दिसत नाही काय. आम्हाला कोणाशी काही म्हणजे वैयक्तिक आमचं काय नाही. सुप्रियाताईवरही आजही आमचे चांगले गोडबोलीचे संबंध आहे. असं काय आमची कटुता नाही कधी काय की बाबा आज जरी ताईंचं कुठलं काम घेऊन गेलो तर ताई मला कधी म्हणणार नाही की तू माझ्या का कशाला आलाय, दादा का जा, असं मला ताई कधीच बोलणार नाही. म्हणजे आजही आमचे तसे संबंध आहे. पण शेवटी दादा दादा आहे. आजी दादांच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे कुणी का असा ना, ताई ह्या खूप मोठ्या आहे पण शेवटी दादा हे आमच्यासाठी दैवत आहे. आणि पवार साहेबही दैवत आहे. शेवटी पुण्यात तर दादाच. त्याच्यामुळं दादांशिवाय म्हणजे आमचं काहीच विचारच येऊ शकत नाही. अशी जी सुरुवात झाली ती आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय. राहिला विषय तुम्ही मला तिकिटाचा विषय, तर माझ्या वार्डातही खूप जण इच्छुक होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या घड्याळ चिन्हाकडनं. तर बाबा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण बाबा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, महत्वाचं म्हणजे सर्वात तरुण उमेदवार, त्याच विचार करून माझ्या पक्षाने मला ती उमेदवारी दिली असं मला वाटतं. आणि मला नाही सर, जेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळते एवढ्या कमी वयात आणि जर मातब्बर त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी पक्षात असतील, कुठेतरी प्रत्येकाला वाटतं उमेदवारी मिळावी, नाराजी नाही त्यांची. 100% प्रत्येकाला वाटतं, तो त्याचा अधिकारच आहे. मी एकटाच म्हणत नव्हतो की मला उमेदवारी द्या. सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. शेवटी पक्ष श्रेष्ठीने तो निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यानंतर आमची एक बैठक झाली. त्या बैठकीत असं ठरलं बाबा की ह्या व्यक्तीला उमेदवारी द्यायचं. बाबा तिथं आमची चर्चा झाली बाबा कुणाचा काय विरोध आहे का. तर सरळ सोपं जे इच्छुक होते त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही. सगळे एक तुम्ही बसलोय आम्ही सगळे, त्याच्यात आमचा तो निर्णय झालाय. मग तिथं असं ठरलं की बाबा सनीला भेटली तरी आम्हाला काय अडचण नाही, तुम्ही निर्णय घेतलाय ना तर आम्हाला काय अडचण, आम्ही पक्षाशी बांधिले. सर, याच्या अगोदर कुठलीच निवडणूक लढवलेली नाही. आणि पहिल्यांदा तुम्ही नगर परिषदेची, पहिल्यांदा फुरसुंगी उरुळीची नगर परिषद निवडणूक ही पहिल्यांदाच होती आणि त्यात तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. निवडणूक प्रचार आणि निवडणूक स्वतः उमेदवार म्हणून रणांगणात उतरणं, काय कसं सगळं हे वातावरण सर मी एक सांगतो सर, माझ्यासाठी खूप कठीण आहे. कारण की माझ्या विरुद्ध जे काही आता व्यक्ती उमेदवार आहे हे सगळे भलाढ्य, म्हणजे हे सगळे प्रस्थापित आहे असं म्हणतो मी. म्हणजे यांची प्रत्येक गोष्टीत घराणीशाही चाललेली की बाबा पहिले स्वतः, नंतर घरातलं कोणतरी व्यक्ती उभं करायचं, परत स्वतः किंवा कोणाचा भाऊ आहे, मी मागाशी जसं म्हटलं तसं कोणाच्या घरातल्या आई आहे, नातेवाईकांना संधी दिली. हे फक्त घरातच चालते यांच्या. आता काही जे निवडून आलेले पहिले ह्यांना आम्हीच निवडून दिले ना. हे काही आभाळात निवडून नाही ना आले. बरोबर. त्यावेळेस आम्हीच यांचं काम केलं ना आणि आम्हीच निवडून दिले ना यांना. पण ज्यावेळेस आमची वेळ येते त्यावेळेस आमच्या सोबत राहत नाही. हे काय करतात सगळ्या वेळेस म्हणतात ते आम्हालाच पाहिजे, पुढल्या वेळेस तुम्हाला आम्ही संधी देऊ. बरोबर. ही माझी शेवटची वेळ. अशा यांच्या खूप शेवटच्या वेळ येऊन गेलेले आहे. अच्छा. खूप म्हणजे मागच्या इलेक्शनला म्हणलेले की बाबा शेवटची वेळ येऊन गेले, म्हणजे शेवटची वेळ आहे माझी, मला बाबा यापुढे इलेक्शन लढायचं नाही हे बोलले होते. पण परत बॉम्बच भरला. असे खूप जण आहे. मी कुणाचं नाव घेऊन कुठल्या व्यक्तीला मोठा करायचं नाही किंवा मला काय कुणाची वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर टीका काही करायची नाही. मी एवढा मोठा नाही कुणावर टीका करण्या एवढी, हे खूप मोठे आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला 100% बाबा यांच्या विरोधात लढणं कठीणच आहे. पण जो मी आता प्रचार करतो, जो मी लोकांच्या दारात जातोय, बाबा मला मत करा, मला मतदान करा, नवीन युवक म्हणून परिवर्तन घडवा म्हणून, त्यावेळेस मला जो पाठिंबा मिळतोय तो मी विचारही करू शकत नव्हतो मला एवढा पाठिंबा भेटेल. म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही. काय बोलते जनता नेमकी आता जाताना असतात. आणि एवढा विषय काय झालेला आहे की काही जे पुढारी 2015ला गावचे सरपंच झाले, तर त्या काळात एक गावातला एरिया आहे, त्या एरियाचं मी नाव घेतलं तर ते लगेच कळत तो व्यक्ती कोण होता. तर तिथल्या व्यक्ती, त्या लेडीज लोकांनी, महिलांनी आपल्या, तर त्यांना पाणी येत नाही म्हणून एक हांडा मोर्चा काढला होता ग्रामपंचायतवर, आपल्या देवाचुरळी ग्रामपंचायत. तर तिथं तो व्यक्ती होता. तर तो व्यक्ती त्यांच्यापाशी आक्रोश केला, हे आपल्या महिलांनी सगळ्यांनी आम्हाला पाणी नाही, तुम्हाला आम्ही निवडून दिले, असं केलंय तसं केलंय. तर समोरची व्यक्ती त्यांना अशी म्हणली की तुम्ही काय मला फुकट मतदान नाही केलं, मी तुम्हाला 5-5 हजार मताला दिलेले म्हणून मी निवडून आलेलो आहे. तुम्ही जर मला फुकट मतदान केलं, निवडून आलेले उमेदवार स्वतः बोलले. निवडून आलेले उमेदवार स्वतः बोलले, तुम्हाला जर माझ्या म्हणजे बोलण्याची गॅरंटी नसेल, विश्वास नसेल, तर तुम्ही ग्राउंड लेवलला एकदा या, तिथल्या लोकांची वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या, तुम्हाला वस्तुस्थिती काय ते समजेल. काय लोकांचा भीषण प्रश्न काय तिथला? पाण्याचाच प्रश्न, सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही काय करणार पाण्यासाठी? मी काय लय मोठा नेता नाही की बाबा मी तिथं जाऊन कुठे नाही. आता हे येतात, मी हे करतो, मी ते. एवढे दिवस कुठे गेलते तुम्ही? एवढे दिवस का झोपा काढत होते का तुम्ही? आता इलेक्शन आलं की मी हाव करतो, मी मंदिर बांधून देतो, एक जण म्हणला मी मंदिर बांधून देतो, एक जण साड्या वाटायला लागलाय,
साड्यांमध्ये काही अशा गोष्टी द्यायला लागलाय की धरा बाबा भाऊबीज भेट. मग एवढे वर्ष कुठे भाऊबीज दिली तू? काय वाटतं जनता तुम्हाला या सगळ्या गोष्टींना भुलेल की जनता? मला तरी वाटत नाही, कारण की ग्रामपंचायतचं इलेक्शन झालंय 2015ला, आता चाललंय 2025. 2015 नंतर कोणते? 2015 नंतर स्थानिकची निवडणूक झाली फक्त एक महानगरपालिकेची. त्याच्यात काय झालं, नंतर आपलं गाव पुणे महानगरपालिका वगळून नगर परिषद बनली. त्याच्यामुळे परत काही इलेक्शन झाले नाही. असं 10 वर्षात असंच धरायचं की आता सध्या तरी पहिलीच निवडणूक आहे 10 वर्षात. त्याच्यामुळे 10 वर्षांची जी लोकांची बाबा मानसिकता होती ती आता नाही. बाबा सर्व सामान्य लोकांना कळलेलं आहे की ही लोक किती स्वार्थी आहे, स्वार्थापोटी येतात. एवढे दिवस कुठे गेलते बाबा? मी ज्याच्या त्याच्या दारात जातो ना, ते म्हणतात 10 वर्षापूर्वी जेव्हा गावातली निवडणूक झाली होती तेव्हा तुमचं वय किती होतं? तेव्हा माझं वय आता 17 वर्ष म्हणल्यावर 17 वर्ष. अच्छा, 10 वर्षात नंतरच तुम्ही निवडणूक लढवता आणि डायरेक्टली उमेदवार म्हणून आहात. म्हणजे मी सांगतोय काय, सर्वात मोठी मला आनंद काय की बाबा मला उमेदवारी भेटली, हा मला लय मोठा आनंद आहे. अच्छा, म्हणजे मला फोन आले की बाबा उमेदवारी भेटली सनीला, म्हणजे चर्चा झाली सगळीकडे, याला सनीला उमेदवारी भेटली, सनीला उमेदवारी भेटली. आता राष्ट्रवादी पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे, ह्या पक्षाची उमेदवारी मिळायला एखाद्याचं नशीब लागतं असं म्हणतात. तर ते मला नशिबाने भेटलेलं आहे, तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करणार. उमेदवारी मिळणं हा एक वेगळा टप्पा आहे, निवडणूक जिंकणं हा एक वेगळा टप्पा. 100%. जिथपर्यंत आपल्याला सगळ्यांना वातावरण माहिती आहे, प्रभाग क्रमांक 16 मधून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाही उमेदवार आहे, बरोबर, त्या ठिकाणी मशालीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी आपल्याला धनुष्यबाणचे देखील उमेदवार आहेत, बरोबर. मग या सगळ्यामध्ये घड्याळ आपली वेळ नक्की कशी साधणार? घड्याळ ही वेळ अशी चालवेल आणि घड्याळ काय करेल हे तुम्हाला मतदानाच्या 3 तारखेला समजेल. निकाल ज्या दिवशी ना त्या 3 तारखेलाच तुम्हाला समजेल घड्याळाला किती मतदान. सर, तुमच्या बोलण्यात मतदानात प्रचंड आत्मविश्वास आहे. या आत्मविश्वासापाठीमागे नेमकी काय प्रेरणा? सर्वसामान्य जनता ही ताकद आहे, ही ताकद. दुसरा विषय, जी माझी भावकी, जी माझी सर्वात मोठी मला भावकीची ताकद भेटली. आमच्या इथलेच काही उमेदवार होते की बाबा 2022च्या इलेक्शनला त्यांचं म्हणणं असं होतं की मला माझ्या भावकीची काही गरज नाही बाबा, मी काय 200-400 मतांवर निवडून येणार नाही. हा पुणे महानगरपालिकेचा भाग आहे, त्याच्यामुळे मतदानाचा टप्पा मोठा आहे, त्याच्यामुळे माझं 200-400 भावकींच्या मतावर काही अडलेलं नाही. ही 2022ची भूमिका. पण आज ज्यावेळेस मी तिकीट मला मिळवलं, बाबा पक्षाकडनं माझ्या जबाबदारी दिली, विश्वास ठेवला आणि मला ते तिकीट मिळवता आलं, नशिबाने मला ते भेटलं, हे माझं खूप मोठं नशीब आहे की बाबा 27व्या वर्षी मला माझ्या पक्षाने तिकीट दिलं. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यात घडलं असं की बाबा मला वाटतंय 2021ला कोरोना आला, 20ला कोरोना आला, 21ला कोरोना. त्याच्यानंतर इलेक्शनचा टप्पा होता 2022. बरोबर. त्यावेळेस काहींनी शोभाजी की कोरोना पिरियड मध्ये हे काम करा, ते काम करा, असं करा, तसं करा. जसं कोरोना संपला, इलेक्शन लांब निघून गेलं, पुढे गेलं, तर यांची कामं बंद झाली परत. मग तुम्ही ते 2 वर्ष 3 वर्ष कुठे झोपले होते? तुम्हाला आता जनता आठवली का 2025? सर, तुमच्या बोलण्यामध्ये प्रचंड तो 27 वर्षाचा एक युवा तडफदार व्यक्ती, आत्मविश्वास, आक्रमकता दिसते. ही आक्रमकता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा पुढच्या 100%. हे आक्रमकता जर समजा जनतेने आपल्याला संधी दिली, कुठला सगळ्यात पहिला मुद्दा असेल की तुम्ही जनतेचा तो प्रश्न सोडवण्यासाठी? सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा जो असेल तो पाणी प्रश्न. मी पहिला आणि शक्यतो 99% म्हणण्यापेक्षा 100% त्यावरच फोकस करणार आहे. पाणी ही सर्वात मोठी गरज आहे जनतेची. खरं बोलायला गेलं तर मला म्हणजे तुमच्याशी बोलताना निवडणुकीमध्ये उभा असणारा उमेदवारापेक्षा निवडणूक जिंकलेला उमेदवार आहे की काय असं वाटतं. ज्या वातावरणात आता मी आहे त्या वातावरणात असं वाटतं मी निवडून आलेलो आहे, पण मी खूप हवेत नाही जाणार. मला माहिती कसं आहे, शेवटी हे पैशाने जरी मोठे असले तरी मी जनता कमवलेली, जनता काय कमवली हे 2 तारखेला मतदान करून 3 तारखेला निवडून आले. मी तुम्हाला 4 तारखेला परत येणार बाईट द्यायला. सामान्य माणसाला जेव्हा उमेदवारी मिळते, शेवटचे प्रचाराचे काही दिवस राहिलेले आहेत. बरोबर. इथे दिवसच नाही, तर रात्र पण फार महत्वाच्या असतात. बरोबर. अनेक गोष्टी घडतात. बरोबर. अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. 100%. निवडणुकीच्या शेवटच्या रंगामध्ये काय वाटते तुम्हाला? तुम्हाला सांगतो सर, आता एक 4 दिवस राहिले. आज 27 तारीख समजा,
28, 29, 30 1 तारीख आणि 1 तारीख बरोबर. 30 तारखेला आचारसंहिता लागेल समजा, संपेल. प्रचार संपून जाईल, 1 तारीख शांतता आहे, 2 तारखेला मतदान करायचं. आता तुम्हाला सांगतो, हे पैशाचा बाजार करणार पूर्णपणे. आता आपण गरीब कुटुंबातले, मला मोजून 10 ते 15 गुंठे जागा आहे घरची. म्हणजे मी खरंच कल्ले मोठ्या घरात नाही की आपण उगाच ते 10-15 गुंठे विकून राजकारण करण्यातले आपण नक्कीच नाही. पण आज मला उमेदवारी भेटली ह्यामुळं काहींना 1 ते 2 कोटी रुपये खर्च करायची वेळ आलेली. प्रतिष्ठेची लढाई झाली नाही आता, कारण की हे सगळे मातब्बर, हे सगळे प्रस्थापित, हे सगळे निवडून आलेले. आज पण मला उमेदवारी भेटल्यामुळे ह्यांना जे 20-25 लाख रुपये लागणार होते, तर आज ही 1 आणि 2 कोटी रुपये गेलेली आहे. त्याचं कारण का? फक्त मला उमेदवारी भेटली म्हणून. इतका मोठा जर पैशाचा वापर होऊ शकतो असं जर तुमचं म्हणणं आहे, तर निवडणूक मध्ये तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मी काही नाही करणार. मतदार राजा हे सगळ्यांना ओळखू नये. 2015 नंतर हे गेले कुठे होते? त्याच्यामुळं सर्वसामान्य जनता आणि मतदार हे खूप हुशार झालेले आहे. त्यांना काही बोलायची गरज नाही, सगळं समजतं त्यांना. राहून राहून तुम्ही जे कुठे गेले होते, किंवा शोबाज करणारे, किंवा भावकीला बोलणारे, पैसे दिले म्हणून मी निवडून आलो असं बोलणारे, हे कोणी एका व्यक्तीविषयी रोष आहे? नाही, काय नाही, कुठल्याच व्यक्तीविषयी माझा रोष नाही. माझा रोष कोणा व्यक्ती जो सर्वसामान्यांना त्रास देतो त्या व्यक्ती, मग तो कुठला का व्यक्ती असू द्या. तुम्हाला इलेक्शनला खर्च करा असं कोण म्हणतंय का? नाही म्हणत. तुम्ही स्वतः उभं राहण्यासाठी पैसे खर्च करताय, तुम्ही लोकांकडनं मतं मागताय, तुम्ही मिळतातही तुम्हाला ते. तुम्हाला कोण म्हटलं का कोणाकडे मतं मागायला जावं? नका जाऊ, तुम्ही नका इलेक्शन लढू, का बसा. जर तुम्हाला निवडून देतात ना, मग तुम्ही त्यांचं कामही करा ना. तुम्ही इलेक्शन आले की तुम्ही त्यांच्या दारात येणार, 5 वर्ष काय होणार? जर मी कुठलं तुमच्याकडे काम घेऊन आलो, तर तुमचं मला हे उत्तर नाही पाहिजे की मी तुम्हाला पैसे दिले, तुम्हाला फुकट मतदान नाही केलं. हे तुमचं उत्तर नाही पाहिजे. तुम्हाला मी खायला प्यायला घातलंय, तुम्हाला मी जेवण न दिल्यात, तुम्हाला मी अशा पार्ट्या दिल्यात, तशा पार्ट्या दिल्या, ही यांची भाषा. कुणाच्या जातीवरनं बोल, कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरनं बोल, हे यांचं म्हणजे असं म्हणतो की कल्चर आहे. तुम्हाला हे सगळं राजकारण बदलायचंय म्हणून तुम्ही निवडणूक? नाही, मी 100% बदलणार. का तर माझ्याबरोबर प्रामाणिक जनता आहे. जो तुम्ही आज मला प्रतिसाद बघायचा असेल तर तुम्ही एकदा माझ्या गावात येऊन तुम्ही एकदा असं म्हणजे पर्सनल व्हिजिट द्या, तेव्हा लोकांमध्ये काय चर्चा झालेली. वैतागले त्यांना पूर्णपणे वैतागलेली सगळी, ह्यांना म्हणजे कंटाळलेली. कारण की ह्यांचं म्हणणं काय आधी गायब होणार आणि इलेक्शनच्या टायमिंगला ही तिथं टापकणार. सर्वसामान्य नाही कळते ना, ही एवढे दिवस गायब होतात, इलेक्शनच्या टायमिंगलाच काय तिथे इथं. शेवटी त्यांना कळलं ही स्वार्थी राजकारणी, आणि राहिल्याविषयी ही राजकारणी लोक आहे. आपण राजकारणीच नाही ना, आपण शेतकरी कुटुंबातले लोक आहे. निवडणूक जेव्हा कधी लागेल तेव्हा लढायची, हे किती दिवस अगोदर तुमची तयारी? नाही, मला निवडणूक लढायची इच्छा अजिबात नव्हती. ते खरं म्हणून सांगतो. मी पक्षात सक्रिय आहे. मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली, उपाध्यक्ष पुणे जिल्हा पद दिलेले, बरोबर. मी त्याच्यात खुश आहे, समाधानी होतो, बरोबर. पण जे काही चित्र दिसायला लागलं मला की बाबा हे जर उद्या निवडून आलं, आता सर तुम्हाला कालची गोष्ट सांगतो, आजचीही सांगतो की बाबा 1-2 जण आपल्याबरोबर जे प्रचारात फिरत होते आपल्यासोबत, तर यांनी त्याला फोन केले की बाबा तुला 3 तारखेनंतर आम्ही दाखवतो. तू कसा धमकी दिली की बाबा तू 3 तारखेनंतर कसा घराच्या बाहेर फिरतोय, तुला उचलतोच आम्ही घरातनं, तुला मारतोच आम्ही, तुम्हाला इकडेच नेतो, किडनॅपच करतो, तुला असंच करतो तसंच करतो, असे 1-2 त्यांनी धमकी दिलेली पूर्णपणे की बाबा दहशत, यांची दबावाचं राजकारण करायला लागले. का? त्यांच्या पायाखालची वाळू सरकले फक्त कोणामुळे? सनी शावळेमुळे. का? तर सनी शावळे कमी वयात त्याची बाबा लोकांमध्ये जी ताकद आहे बाबा, ती ताकद सगळी, लोकांची ताकद सगळी त्याच्या मागे उभी राहिली, सर्वसामान्यांची. हे त्यांना बघून हे दिसतंय, त्यांना चित्र स्पष्ट झाले, त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकले, त्याच्यामुळे हे पूर्णपणे डिस्टर्ब झालेले, वायबल झालेले. यांना काय करावं काय नाही सुचनाच. बाबा जे माझ्या जवळचे व्यक्ती त्यांना फोन करणार, कशाला तू त्याच्यावर फिरतोय, तुझे माझे संबंध चांगले आहे, तो काय निवडून देणार आहे का? अरे मी निवडून देणार आहे का नाही तू कोण ठरवणार आहे? ती जनता ठरवणार ना. तुला निवडून मी दिलेला आहे त्यावेळेस, माझ्या घरातली मतं ज्यावेळेस तुला त्यावेळेस पडली, ठीक आहे, त्यावेळेस मला मतदानाचा अधिकार नव्हता, पण माझ्या सगळ्या कुटुंबाचं मतदान तुला दिलंय, त्यावेळेस तू आमच्या जीवन निवडून आलेला आहे. तू काय हवेत निवडून नाही आला. बरोबर. उद्या जरी मी निवडून आलो तर मी ठामपणे म्हणू शकतो मला जनतेने निवडून दिलंय, तू मला मत नाही केलं, पण मी आयुष्यभर म्हणू शकतो माझ्या घरच्यांनी तुला मतदान केलेलं आहे, तो आमच्या जीवन मोठा झालेला आहे. सर, जनतेमध्ये जेव्हा मत मागायला जातात तेव्हा हीच आक्रमकता आहे तुमची? 100%. माझी सर, मी प्रामाणिक आहे,
प्रामाणिक जो खोटा असतो तो चक्की पंच खेळतो. बाबा आतल्यात बाबा त्याच्या मनात काहीतरी असतं, चेहरा वेगळं आणि बोलणं वेगळं. सर जे माझ्या मनात येतेच माझ्या ओठात येते तेच मी बोलतो. माझ्या मनात काय नाही, मी साफ मनाचा आहे. सर, निवडणुकीचे तर शेवटचे मोठे 2-3 दिवस राहिला, जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? काय नाही, जनतेला आव्हान करायची गरजच नाही. कारण की जनता यांना वैतागलेली, पूर्णपणे वैतागलेली. हा म्हणतो मी 3,000 रुपये देणार, हा म्हणतो मी 5,000, हा म्हणतो मी 10,000 देणार. त्यांनाही कळतंय ना, ही पैशाचा बाजार मांडणार, ही येणार इथे आणि निवडून आले की 5 वर्ष यांच्याकडे लक्ष देणार नाही. जे मोठ्या बंगल्यात राहतात ते सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सोडू शकत नाही. मी सांगतो माझाही बंगला आहे, पण ह्यांच्या एवढे मोठे नाही. म्हणजे बाबा माझ्याही कष्टाचं नाही, आमच्या चुलत्याने जे घर बांधलं आम्ही त्याच्यातच राहतो. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकत नाही माझा बंगला आहे मोठा, नाही माझं काही नाही. आम्ही त्याच्यामुळे हे सर्वसामान्यांचे प्रश्न कधीच समजू शकत नाही. इलेक्शन ज्यावेळेस येतं त्याच वेळेस यांच्या गाडीच्या काचा खाली येतात. आता असे 5 वर्ष होईल यांच्या गाडीच्या खाचा कोणाला ओळखी देत नाही. सर्वसामान्य हेच म्हणतात ना की हा शेजार नाही गेला तरी आम्हाला ओळख देत नव्हता, आणि आता आमच्या पैसे 10-15 जनता बोलून दाखवते. हे जनता स्वतः बोलते. मी जे प्रचाराला जातोय ना तर ते म्हणतात की सनी तू कधी भेटलं तरी आमच्या पैसे बोलतो, चालतो, काय चाललंय काय ना मामा दादा विचारतो तू, पण ही इलेक्शनलाच दिसतात आम्हाला. ते म्हणतात ना पावसाळी छत्र्या, तशी कथा आहे. सर, आता निवडणुकीमध्ये या सगळ्या तुमचा जे एकंदरीत चर्चेवरून एक रोष आहे, राग आहे, प्रस्थापित नेत्यांविषयी असेल, त्या ठिकाणी ज्यांनी राजकारण केलं, ज्यांनी समाजाला न्याय दिला. उद्या जेव्हा तुम्ही त्या भूमिकेच्या त्या प्रवासामधून जात आहात, तुम्हाला जर संधी मिळाली तर त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न जे आहेत त्याच्या विरुद्ध लढा हा फोकस मेन असेल, की ही लढाई ज्या पद्धतीने आता तुमचा एक पूर्ण आवेश दिसतोय की काही व्यक्तींविरुद्धचा, विशेषतः ज्यांनी चुका केलेल्या आहेत, ह्या चुका तुम्ही कशा पद्धतीने टाळाल? ह्या चुका अशा पद्धतीने टाळेल की बाबा, आणि ह्या चुका माझ्याकडनंही घडणार नाही ह्याची तर मी 100% काळजी करेन. माझ्याकडनं होणार नाही त्याचं कारणही सांगतो की मी यांच्यासारखा पैशावाला नाही. हे सगळे पैशावाले, ह्यांना सामान्य लोकांचा फक्त पैशाचा माज आहे असं म्हणायचं? 100%. तुम्ही 5 आणि 10,000 रुपये तुम्ही मताला द्यायला तयार झाले, मग तुम्हाला माज कसलाय? पैशांचाच आहे ना. तुमच्यात दम येतं, तुम्ही स्वतः लढा ना. पैसे वाटले जातात निवडणुकांमध्ये? 100% कालपासून पैसे वाटायला चालू केलेले त्यांनी. मी अजूनपर्यंत 1 रुपयाचं कोणाला जेवण नाही घातलं. तरी रोजची माझ्या 100-150 लोक माझ्या बरोबर जनता रोज प्रचाराला आहे. सगळे मतदार महत्वाचं, भाड्याने लोक आणायची गरज नाही मला. म्हणजे तुमची निवडणूक जनतेने हातात घेतली? 100%. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची, कार्यकर्ता जपण्यासाठी कोणत्या बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाही मला वाटतच नाही, अजूनपर्यंत तरी वाटले नाही. आणि राहिले 4 दिवस येईन मी, त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही अशी काय आवश्यकता भासेल मला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकूण मतदान सर किती आहे? 8,100 म्हणजे 8,100. 8,100. हो. किती मतदारापर्यंत आतापर्यंत पोहोचलेला? मी सगळ्या मतदारापर्यंत पोहोचून झाले. सगळे मतदार? सगळे. त्याच्यात 8,000 मधले पण काय झाले, 450 दुबार नाव आहे, एक 400-500 मयत. राहिलेलं मतदान किती? 7,000 मतदानापर्यंत मी सगळीकडे पोहोचलेलो. माझा आज प्रचार पूर्ण झालेला आहे. सर, खूप जोश आहे हा निवडणुकीत. जसं जसं वातावरण तापेल तसा तसा कदाचित हा तुमचा जोश आणि आक्रमकता अधिक व्यापकतेने दिसणार आहे. ह्याला आक्रमकता तुम्ही सर म्हणताय, पण ते आक्रमकता शब्द चुकीचा आहे. मी आक्रमकता नाही म्हणू शकत याला. माझं म्हणणं काय की तुम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय नाही दिला, त्याच्यामुळे हे बोलण्याची वेळ आली. मग ही चीड आहे तुमच्या मनात? 100%. ही चीड मी मतदान रूपी दाखवणार. मी कुणाशी वाद करायला मी तेवढा मोठा नाही. हे लय दिग्गज लोक आहे, हे मला कुठेतरी गुंतवून टाकेल. भीती आहे तुम्हाला? 100%. मला माझ्या जीवाला भीती असं म्हणून मी. तरी तुम्ही हे राजकारण नाही, माझ्या मागे जनता आहे, मी त्यांच्या जोरावर लढतो. माझं सर्वात महत्वाचं म्हणजे आज माझी भावकी, माझी जी पाहुणे रावळे आणि जी सगळी जनता आहे माझ्या प्रभाग क्रमांक 16 म्हणण्यापेक्षा अख्ख्या प्रभाग 15 आणि 16 मधली 15 मधली लोक 16 देतात माझ्यासाठी. जर तुमच्या कार्यकर्त्यांना फोन केले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, तुमच्यावरती दबाव नाही आणला गेला? नाही, माझ्यावर दबाव मला नाही वाटत ते मला फोन करू शकतात. तेवढी त्यांची हिंमत नाही मला फोन करण्याएवढी. मला माझी ती इच्छा त्यांनी मला करावं एकदा, ते मला वाटत नाही ह्या जन्मी तरी शक्य आहे ते मला फोन करण्याएवढे. आणि मला फोन करण्याएवढे ते मोठे नाही असं मी स्पष्ट शब्दात बोलू शकतो. त्याचं कारण काय, त्यांची मला खून ना खून माहिती आहे. ते काय करू शकतात आणि कुठपर्यंत जाऊ शकतात सगळेच सांगतात.
मी कुठल्या एकट्या व्यक्तीबद्दल नाही बोलत, मी जे कोण असेल त्यांच्याबद्दल सांगतो. म्हणजे असंही म्हणून किंवा त्यांचे काही 4 कार्यकर्ते हे फुल डांगडिंग करतात आता सध्या, कोणीच राहिलं नाही. त्याच्यामुळे ते पूर्णपणे चीड त्यांच्या निर्णय आपल्याबरोबर कोणच नाही. काय करायचं आता आपण, किती पैसे वाटणं. सर, निवडणूक याच्या अगोदर कुठलीही लढवलेली नाहीये, निवडणुकीचा अनुभव नाहीये, एवढ्या कमी वयात निवडणूक लढवताय. तुम्ही निरीक्षण जास्त केलेलं आहे, कोणाच्या चुका कुठे झालेल्या आहेत हे बघितलेलं आहे. 100% अभ्यासपूर्वक तुम्ही अतिशय तयारीने निवडणूक लढवण्याचा तुम्ही निर्धार केलेला आहे. तुम्ही त्याबद्दल पूर्णपणे प्रचार देखील करत आहात. मला फक्त प्रश्न हाच विचारायचा आहे की निवडणूक लढवताना उमेदवारी जर तुम्हाला पक्षाने दिलेली आहे आणि जनतेसमोर जात आहे, तर फक्त हेच मुद्दे आहेत की काही विकासाचे मुद्दे तुमच्या? नाही, हे मुद्दे ऐका ना सर, हे राजकारणाचं पाठ म्हणण्यापेक्षा हा रोष आहे कुणाचा, जनतेचा. हा मी फक्त व्यक्त करतो तुमच्यापाशी, जनतेच्या वतीने. बरोबर, आता सगळी जनता ती इथून करणार. रोज तुम्हाला जनतेत फिरताना दिसतोय, जनतेत फिरताना दिसतोय, तो मी तुमच्यापाशी व्यक्त करतोय फक्त की बाबा जनतेची भावना अशी, बाबा हे काय करतात, येतात आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. तुम्ही एवढे दिवस कुठे गेलते? एवढे दिवस तुम्ही झोपले. म्हणजे खरं तर तुम्ही मनातलं जनात कार्यक्रमामध्ये आलेला आहात, पण जनाच्या मनात काय हे तुम्ही बोलताय. हे मी तुम्हाला सांगतोय, फक्त त्यांच्या वतीने सांगतो. ते काय सगळे तुमच्यापर्यंत देऊ शकत नाही. म्हणून मी फक्त जे मी प्रचाराचे फिरलोय, हे जे मी जाणवलंय, हे मी तुमच्यापाशी मांडतोय फक्त. त्याच्यामुळे जे काही माझे विकासाचे मुद्दे राहील, हे सर्वात पहिला मुद्दा राहील तो पाण्याचा. बरोबर, राहिला विषय काम करण्यासाठी. एकतर असं म्हणतो बाबा मी कुठल्या पक्षाचं बाबा कमी पण ह्याच्यातले करते, पण काय लोकांचे प्रश्न आहेत फिरता जाणवतंय. सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न आहे सर, अत्यंत गंभीर पाणी प्रश्न. तो आगामी काळामध्ये सुटेल 100%. त्याचं कारण सांगतो का, ह्या नगरपालिकेत सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच आहे ना. इथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संतोष सरोदे उमेदवार आहे, ते प्रचंड म्हणजे ताकदवर आहे. सगळी आमची राष्ट्रवादी पार्टी त्यांच्याबरोबर एक म्हणजे संघटित होऊन त्यांच्यासाठी जोमाने प्रयत्न करते ते निवडून येण्यासाठी. त्याच्यामुळे ते निवडून आले की 65% निधी देण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाला असतो. दुसरा विषय, पुण्याचे पालकमंत्री हे आमचे नेते अजितदादा पवार, हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. दुसरा विषय, त्यांचं अर्थ खातं आहे. त्याच्यामुळे आम्हाला निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही, ही सर्वात मोठी गोष्ट. त्याच्यामुळे पक्षाचा जो काही माणूस असेल, आणि दादांची पद्धत तुम्हालाही थोडीफार माहीत असेल सर, किंवा दादांच्या कामाची पद्धत कशी आहे, किंवा जरी स्वतःच्या पक्षातला कार्यकर्ता जरी चुकला तरी दादा कान बसतात, ए तू चुकीचं वागला येते, आणि बरं सभेत बोलतात दादा. किंवा आपण जरी आपल्या लोकांसमोर असेल तर तिथे दादा म्हणजे आपला किती जरी जवळचा कार्यकर्ता, दादांची वचक ही जनतेवरती पण आणि कार्यकर्त्यांवर 100%. त्याच्यामुळे निधीच्या बाबतीत सत्ता पाहिजे बाबा. लोकांचे प्रश्न सोडून जरी सत्ता तर लागते सर. विरोधी पक्षात राहून तुम्हाला काम करता येणार नाही ना, का तर निधी भेटत नाही. आता इथं निधी मिळण्यासाठी सत्ता पाहिजे. आता सत्ता कोणाची, महायुतीची आहे. महायुतीत आमचाही मोठा सहभाग आहे. काय, आमचा उपमुख्यमंत्री आहे, 2 नंबरचं खाते आमच्या अर्थ खातं. आणि राहिला विषय, आपण पुणे जिल्ह्यातलं जे पालकमंत्रीचं जे पद आहे, प्रश्न आम्हाला असा विचारायचा आहे, महायुती म्हणत असताना तुम्ही महायुतीचा आता उल्लेख करताय, पण तुमच्याच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा पण उमेदवार आहे, त्या ठिकाणी धनुष्यबाणचा सुद्धा उमेदवार आहे. बरोबर. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे, एकीकडे तुम्ही महायुती आहे म्हणताय, परंतु मग समोरचे उमेदवार देखील, तुमच्याकडे उपमुख्यमंत्री तर त्यांच्याकडे मुख्यमंत्री आहे, 100%. तुमच्याकडे अर्थ खाता आहे तर त्यांच्याकडे अधिक सक्षम खाती आहे. 100%. मी म्हणतच नाही ना की बाबा ते काम करू शकत नाही, तेही सत्तेतलेच आहे ना, तेही करू शकतात, मी असं म्हणत नाही. पण शेवटी पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की बाबा अजितदादा त्यांच्या कार्यकर्त्यांना 100% न्याय देतात, हे आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला माहिती आहे. सर, माझ्या मनातला प्रश्न विचारतो, जनतेमध्ये तुम्ही जाताय, एकीकडे महायुती म्हणून राज्यामध्ये सरकार चालवताय, बरोबर, आणि स्थानिक लेवलला तिन्ही महायुतीतले पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहे, बरोबर. जनता प्रश्न नाही विचारत तुम्हाला? 100% विचार. पण आता ह्याच्यात काय झालंय, मैत्रीपूर्वक लढती चालल्यात. आता राहिला विषय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदमध्ये स्वतंत्र 32 जागा नगरसेवकच्या, 1 जागा नगराध्यक्ष, म्हणजे 33 अशा आम्ही स्वतंत्र लढतोय. तसं भाजप शिवसेनेची युती झालेली, तशी आमची युती नाही झाली, आम्ही स्वतंत्र लढतोय. महायुतीत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने शिवसेना युती करते, पण राष्ट्रवादी मात्र 32 जागांवरती नगराध्यक्ष पदासहित सक्षमपणाने लढतीये. ताकद काय नेमकी? ताकद काय, जनता. पक्ष संघटना मजबूत आहे, पक्ष संघटना मजबूत आहे. इथं पहिल्यापासून पुणे जिल्ह्यात अजितदादाच आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ना. जिल्हाध्यक्ष काय ते जिल्हा परिषदचा अध्यक्ष राष्ट्रवादी. परत पुण्यात किती आमदार आपल्या राष्ट्रवादीचे,
म्हणजे शेवटी ताकदच आहे ना आमच्या राष्ट्रवादीची. पंचायत समितीला राष्ट्रवादी, उपसभापती सभापती राष्ट्रवादी, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे. सारख्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढत असताना एक उमेदवार म्हणून पक्षाची नेमकी काय ताकद भेटते? पक्षाची ताकद म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महत्वाचा म्हणजे न्याय भेटतो आमच्या पक्षात तरी. बाकीच्या पक्षांचा मला माहित नाही. आमच्या पक्षात तरी मला न्याय भेटला म्हणजे 27 वर्ष आहे माझं. सगळे उमेदवार दिग्गज आहे आमच्या पक्षात, सगळे दिग्गज आहे. म्हणजे खास करून सांगाल आमचा गणेश आबा, म्हणजे हे सगळे दिग्गज लोक आहे. बाबा ह्यांच्यात मला संधी मिळेल हे माझं भाग्य आहे असं म्हणतो. काय नेमका पॉईंट ठरला तो की ज्याच्यामुळे उमेदवारी मिळाली असं वाटतंय तुम्हाला? आता जो माझा मित्र परिवार आहे, जे बाबा माझा जो संपर्क आहे ह्याच्यामुळे मला भेटली असू शकते. दुसरा विषय बाबा मी पक्षाची जो एक निष्ठ आहे तर त्याच्यामुळेही मला न्याय भेटला असेल, किंवा जो काय पक्षाने सर्वे केला त्याच्यात पक्षाला काहीतरी जाणवलं असेल बाबा सनी आपल्या पक्षाचा चांगला उमेदवार आहे की बाबा हा निवडून येण्यासारखा आहे, तर मला त्यामुळे भेटली असू शकते असं मी म्हणतो. पण आता पक्षाने काय दिली मला माहिती आहे, पक्षाने माझा विश्वास ठेवून दिली, पक्षाला माहिती आहे की मी निवडून येईल का बाबा आपला सनी तसा त्याच्या प्रभागात त्याची तशी ताकद आहे. पण जनतेची ताकद महत्वाचं म्हणजे त्या सोबत आहे. लोक काही प्रस्थापितांना वैतगलेली, त्याच्यामुळे त्यांना नवीन चेहरा पाहिजे की ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्याच्यातला मी एक उमेदवार आहे. म्हणून मला असं वाटतं की मला पक्षाने ती जबाबदारी दिलेली तर मी 100% ते पार पाडणार. मला अंतिम टप्प्यात हा प्रश्न विचारायचा आहे, हा जो निवडणूक जिंकण्याचा आणि गुलाल उधळण्याचा प्रचंड आत्मविश्वास जो आहे त्या आत्मविश्वासाला कुठेतरी रोखण्यासाठी त्या ठिकाणी साम दाम सर मागाशीच तुम्हाला बोललो मी की यांनी पैशाचा धुमाकूळ उठवलाय कालपासून की बाबा 5,000 10,000 20,000 जाऊ दे मताला, एका मताला काहींनी म्हणजे माझ्यासोबत लढण्यासाठी बाबा त्यांची इमेज जपण्यासाठी काहींनी जागा विकलेली. इतका पैसा उधळला, जागा विकली, काहींनी घरची जागा विकलेली. म्हणजे एका सर्वसाधारण गावाच्या लेवलला कुटुंबात जर आपली 3 ते 4 मतं असतील तर 70-80 जर एका परिवाराला देण्याची तयारी दाखवली त्यांनी आता सध्या. आणि एवढा सगळा पैशाचा बाजार जर केला तरीही तुम्ही स्वतः एक सर्वसामान्य 27 वर्षाचा तरुण उमेदवार ज्याच्या पाठीमागे पैशाची ताकद नाही तो व्यक्ती निवडून येणार असा तुमचा विश्वास आहे? सर पैसे जर वाटूनच सगळे निवडून येत असते तर सर जे गरीब सर्वसामान्य लोक आहे हे कधीच निवडून नसते ना आले. माणूस काय म्हणला असता हा पैशावाल्यांचाच खेळ आहे, पण खरं निवडून कुणाला आणायचं हे तुम्ही मी ठरवू शकत नाही, ही जनता ठरवते. आणि हे जे काही निवडून आलेत हे काय स्वतःच्या 4 मतांना निवडून आले घरातल्या, हे जनतेने निवडून दिले म्हणूनच निवडून आलेले. काही तुमचं माझं मत तुम्हाला पडले किंवा तुमचं मला पडले याच्यावरून आपण निवडून नाही. ज्यावेळी जनता आपल्या मागे असतील त्याच वेळेस आपण निवडून. नक्कीच सर, निवडणूक जिंकण्यासाठी बहुमत गरजेचं असतं की तुम्हाला मत तर सगळ्यांना मिळतं, परंतु ज्याच्याकडे बहुमत आहे तो त्या ठिकाणी जिंकणारा उमेदवार ठरतो. आपण या सगळ्या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जाताना फक्त प्रभाग क्रमांक 16 असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा 27 वर्षाचा तरुण उमेदवार म्हणून 16 प्रभाग असेल किंवा या सगळे फुरुसुंगी उरुळी देवाची परिषद मधील सगळे या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीतले सगळे मतदार असतील, काय यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छिता? मी सगळ्यांना एकच संदेश देऊ शकतो सर. मला तरी असं म्हणायचंय की बाबा तुम्ही नवीन चेहरा बघा, ह्यांची कामं तुम्हाला माहिती काय, आणि मी 3 वर्षात काय कामं केलेली आणि काय करू शकतो हे तुम्हाला कळलेलं. राहिला विषय बाबा कुठलंही काम करायचं म्हटलं तर बाबा एक पक्षाचा मोठा पाठिंबा लागतो, आधार लागतो, तो आपल्याकडे का. तर आपले पालकमंत्रीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून आपल्याला म्हणून तेवढा निधी मिळू शकतो, त्या माध्यमातून आपण लोकांचे कामं करू शकतो. बाबा तुम्ही आता प्रत्येकाला संधी दिली ना आतापर्यंत जनतेने, मग एकदा या 27 वर्षाच्या युवकाला द्या ना. मी गरीब असू द्या ना, मला काम करण्याची धमक आहे ना माझ्यात. तुम्ही मला काम सांगा, मी काम नाही केलं तर मला तुम्ही थोबाडीत मारा, पण हे पैसे वाटणार, हे निवडून येणार, मग आमच्यासारखं सर्वसामान्य असंच राहतोय ना का. त्या प्रस्थापितांमुळं ह्यांची थांबायची भूमिकाच नाही ना. आज पण सांगतो, हे निवडून आले ना, उद्या घरातले मिसेस उभी करीन किंवा सून उभी करीन किंवा बायको उभी करीन किंवा पुतण्या उभी करीन, सगळं चाललंय हे यांच्या घरातच चाललंय ना. तुम्हाला एक वेगळं उदाहरण त्या ठिकाणी मांडून द्यायचं आहे जनतेच्या बाबतीत की ज्या घरातील एकही व्यक्ती राजकारणाचा आतापर्यंत तुमच्या घरातली कुठलीही पार्श्वभूमी नसताना
या सगळ्या मातब्बर व्यक्तींच्या राजकारणाच्या डावापुढे निभाव आपला लागणार आहे असं तुम्हाला वाटतं? सर, जर माझा निभाव नसता लागणार, म्हणजे लागणारच नसता, तर मला पक्षाने जबाबदारीच नसती दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिकीट मिळवण्यासाठी लोकांची धडपड होती. म्हणजे अनेक जणांची इच्छा असते बाबा राष्ट्रवादीची तिकीट, बाबा सत्तेतला पक्ष, बाबा आपल्याला तिकीट पाहिजे, आपण लोकांची कामं करू शकतो, ह्यासाठी सर्व धडपड करतात. पण मला ते भेटलंय. म्हटलं माझ्यात काहीतरी बाबा असल्याशिवाय बाबा माझ्या पक्षाने माझी काय मला असं तिकीट दिलं असेल कसं? ह्यांनी सगळी ग्राउंड लेवलला चौकशी केली असणार ना, किंवा आपला उमेदवार कसा आहे, काय आहे, ह्याचं लोकमत काय आहे, हे पक्षाने सगळं विचार केला असेल ना, सर्वे झाला असेल ना पक्षाचा. नक्की सर, 4 उमेदवार लढतायत त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 मध्ये. 4ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी लढतायत. प्रत्येक पक्षाने कुठे ना कुठे सर्वे केलेला असेल आणि प्रत्येक पक्षाला हाच विश्वास असेल की आपला उमेदवार जिंकून येणार आहे. बरोबर. 3 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा सगळ्यांसमोर चित्र स्पष्ट असणार आहे. आपण या सगळ्या गप्पा मारत असताना खूप आपला एक त्या ठिकाणी जनतेसाठी आपण काम करण्याची तळमळ असेल आणि ज्यांनी जनतेला न्याय नाही दिला त्यांच्याविषयीचा आक्रोश असेल, तो आपल्या सगळ्या बोलण्यामधून अतिशय प्रभावीपणाने जाणवलेला आहे. मी आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा देत असताना शेवटचं फक्त हेच सांगेल की या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला पुन्हा एकदा पण पाणी प्रश्न असेल, रस्ते असतील, अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. मतदानासाठी असेल किंवा जनतेला त्या ठिकाणी मतदानासारखा अधिकार बजावण्यासाठी आपण काय विनंती कराल? मी मतदार राजाला एकच विनंती करेल की बाबा तुम्ही आतापर्यंत ह्यांना सगळ्यांना संधी दिली. आता हे जे काही उमेदवार आहे, काही काहींचं वय 50 आहे, काही काहींचं 45 आहे, काही काहींचं 40 आहे, जे तुमच्या विरोधात लढतात, जे माझ्या विरोधात आता लढतात त्यांचं, की बाबा ह्यांचे एवढे वय झाले तरी हे अजून राजकारणात ह्यांना सगळं स्वतःलाच पाहिजे. तर बाबा एकदा हे 27 वर्षाच्या मुलाला संधी देऊन बघा. बाबा तुम्ही थोडंसं परिवर्तन घडवा ना. नवीन युवकांना ह्यांच्यामुळे संधी भेटत नाही ना. आम्ही असेच राहिलो ना युवक, का आता ह्या प्रस्थापितांमुळे हे पैशाचा बाजार करतात. मी म्हणत आहे सगळी जनता पैसे घेते, ठराविक घेते, पण त्याच्यामुळे आमच्या सारख्याचं मरण होते. सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही नेमकं जनतेला काय आवाहन करू इच्छिता? सर, मी जनतेला एवढंच आवाहन करेन की बाबा 2 डिसेंबरला आपलं मतदान आहे. 2 डिसेंबरला सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे ह्यांचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आणि बाबा कुठल्याही दबावाला किंवा ह्याला अजिबात आमिषाला कुठल्याच कारण हे प्रस्थापित आहे, हे येतात राजकारणासाठी, त्याच्यानंतर हे गायब होतात, हे परत काही दिसत नाही. हे पैसे वाटतात, दिलेले काढणारे हेच बोलणार. आता काय काहींनी तर पार इथपर्यंत बोललेत आमच्या इथं की बाबा इलेक्शनमध्ये आम्हाला तुम्हाला जनतेना बाबा काही लोक कार्यक्रमाला गेले होते एका ठिकाणी, की बाबा त्या ठिकाणी त्यांचा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, तर त्यांनी एका व्यक्तीला फोन केला, बाबा आमच्या गाडीचे टायर असे फसलेले, आमच्याकडे आता पैसे नाही की आम्ही तुम्हाला तेवढे द्या, आम्ही तुम्हाला नंतर देतो. तर त्या व्यक्तीने त्यावेळेस त्यांना पैसे दिले, का आता इलेक्शनचा पिरियड होता म्हणून. आणि आता काही 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीने ते सगळं बोलून दाखवलं की लोकांनी माझ्याकडनं इलेक्शनमध्ये फार टायर घेतल्यात, असं केलंय तसं केलंय, ह्या काही गोष्टी सगळ्यांनी बोलून दाखवल्या. म्हणजे जुन्या 5-10 ज्या काही गोष्टी केलेल्या हे सगळे काढतात ते, की बाबा निवडून आले, तुम्ही मला फुकट मतदान केलंय का, तुम्ही मला असं केलंय का, तसं केलंय का. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि मतदार राजांना माझी कळकळीची नम्रतेची विनंती, हा 27 वर्षाचा युवक तुमच्या सोबत, तुमच्या सगळ्या घरच्यांसोबत, लहान मुलांसोबत, आईवडिलांसोबत, थोर मोठ्यांसोबत असं म्हणून की तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्या सुखादुखात नक्की असेल, सुखात नसेल पण दुःखात न सांगता तिथं उभा असेल मी. म्हणजे मी 100% खात्रीपूर्वक सांगतो. त्याचं कारण सांगतो काय की बाबा मी संघर्षातनं चाललेलो आहे. माझे वडील 2007ला गेलेले, मी तेव्हापासून आज म्हणजे तिथून इथपर्यंत आलेलो. त्याच्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे बाबा, सर्वसामान्यांच्या काय व्यथा असतात काय नाही, आणि पैशावाल्यांना ह्या गोष्टी कळत नाही, का तर यांना काही घेणं देणंच नसतं. त्याच्यामुळे मी म्हणतो की बाबा एवढ्या 145 उमेदवार आहेत आपले, 145 उमेदवारांमध्ये एकमेव मी असेल की असं मला तरी वाटतं की बाबा मी 27 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे हे जुने जे चेहरे हे थांबवा, नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी द्या. त्याच्यामुळे 2 तारखेला अजितदादा पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 16 मधून, मला घड्याळ समोर बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आणि मी सर हे जे एवढं जे आत्मविश्वासाने बोलतो ते फक्त का तर जनतेच्या पाठबळामुळे जे मला पाठबळ मिळालंय, हे मला म्हणजे विश्वासही नव्हता की मला एवढा उभतपूर्व प्रतिसाद मिळेल, म्हणजे मला विश्वासच नव्हता.
ज्यावेळेस मी जनतेत उतरलो ना त्यावेळेस मला कळलं म्हणजे प्रत्येकाच्या दारात आहे, तू उभा राहा सनी, आम्ही तुझ्या सोबत आहे. माझं टोपण नाव सनी आहे, माझं डॉक्युमेंटरी नाव मृणाल आहे, मला सनी नावाने परिचित आहे. सगळे सनी नावाने, सनी शेवाळे नावाने मला मी परिचित आहे. पण तरी मग सांगण्याचं तात्पर्य काय आता तुमच्या माध्यमात नाही सांगेल की बाबा 2 डिसेंबरला मतदान आहे, तिथं माझं नाव मृणाल मोहन शेवाळे असेल, बरोबर. तिथं माझं चिन्ह असेल घड्याळ, घड्याळ समोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. हा 27 वर्षाचा युवक येणाऱ्या 5 वर्षात म्हणजे निवडून आल्यानंतर 5 वर्षात काय करून दाखवल हे तुम्हीच दिसेल तुम्हाला सगळं. आणि निवडून आल्यानंतर सर मी तुमच्यापाशी 100% परत बाईट द्यायला विजयाचा गुलाल घेऊन आणि तुम्हाला पेढा भरवायला. नक्की सर, तुम्हाला या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपला पुढचा प्रवास असाच पूर्णपणे जोशमध्ये आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी आपल्याला अधिक ताकद मिळो याच शुभेच्छा सहित धन्यवाद. नक्की नक्की सर, धन्यवाद. जय हिंद.